डिस्ट्रीब्युशनमध्ये आता महाराष्ट्राला 98,306 कोटी रुपये मिळणार आहेत. जी मागणी फायनान्स कमिशन समोर मी शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी केली होती ती बहुतांशी त्यांनी मान्य केल्यामुळे महाराष्ट्राला चांगला फायदा या ठिकाणी होतोय. आणि म्हणून मी 16व्या वित्त आयोगाचे आणि केंद्र सरकारचे देखील या ठिकाणी आभार मानतो. या केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला 2 हायस्पीड कॉरिडॉर तर मिळालेच, पण रेल्वेच्या बजेटमध्ये 23,000 कोटी रुपये हे आपल्याला मिळाले आहेत. कारण त्यावेळी मी सांगितलं होतं की माझ्याकडे फाईन प्रिंट आलेली नाही आणि म्हणून रेल्वेत किती पैसे मिळाले आहेत मला कल्पना नाही, पण मला अतिशय आनंद आहे. हे का महत्वाचं आहे तर आपण जर UPAचा काळ बघितला 10 वर्षात 12,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला मिळाले आणि इथे दरवर्षी मागच्या वर्षी 22,000 कोटी दिले, यावर्षी 23,000 कोटी दिले. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळतोय आणि यासोबत अजून वेगवेगळ्या ज्या काही ग्रोथ हब करता 1,000 कोटी असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या गोष्टी आता या ठिकाणी मी सांगणार नाही. त्यामुळे एकूणच आपलं जे काही आपला अर्थसंकल्प आहे आपण हा केंद्रीय बजेट नंतर याकरताच घेतो की आपल्याला एकदा अंदाज आला की केंद्र सरकारकडनं किती पैसे मिळणार आहेत तर आपलं बजेट हे बऱ्यापैकी वास्तविक अशा पद्धतीनं होतं. तर या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्या ठिकाणी आपण करणार आहोत. यावेळी मी केंद्र सरकारचे आणि विशेषतः शिवराज सिंग चौहान साहेबांचे देखील आभार मानेन की जुनी नरेगा आणि आता जी रामजी जी योजना झालेली आहे आपण ॲडिशनल मॅनडेजची त्या ठिकाणी एक मागणी केली होती आणि 1,300 लाख मनुष्य दिवसावरनं 1,600 लाख मनुष्य दिवस अशी आपल्याला त्यांनी वाढ करून दिल्यामुळे जवळपास 1,400 कोटी रुपये अतिरिक्त हे महाराष्ट्राला या ठिकाणी त्या माध्यमातून देखील मिळणार आहेत. डावोसमध्ये 30 लाख कोटी रुपयाचे करार आपण जे केले त्या संदर्भात बऱ्याच चर्चा झाल्या. निश्चितच तो विषय सभागृहात देखील येईल. त्यावेळी या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे, जुन्या करारांची काय वस्तुस्थिती आहे, या संदर्भातलं सगळं विवेचन आणि अनेकांच्या शंका असतात, काही गैरसमज असतात, त्या शंका आणि गैरसमज देखील दूर करण्याचं काम हे आम्ही करू. इंडिया AI समिटमध्ये महाराष्ट्राने चांगलं पार्टिसिपेशन केलं आणि विशेषतः आज आपण AI फॉर ॲग्रिकल्चर अशी एक आंतरराष्ट्रीय समिट चालू केली. त्याचं सॅटेलाइट सेशन हे महाराष्ट्राला इंडिया AI समिटमध्ये मिळालं होतं. मला सांगताना आनंद वाटतो की स्वर्गीय दादांनी त्यांच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयाचं AI मिशन सुरू केलं होतं. त्या मिशनच्या अंतर्गत आपण महाराष्ट्र पहिलं राज्य झालं की ज्यांनी महाविस्तार